व्यवसायात नातं किंवा मैत्री आणू नये असं बोललं जातं, परंतु देशातील अशी अनेक मोठी उदाहरणं आहेत ज्यात मित्रांनी एकत्र येत एक व्यवसाय सुरू केला आणि आज ते यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेत। आज आपण अशाच दोन मैत्रिणींची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यांनी सोबत व्यवसाय सुरू करून समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला। पिंपरी चिंचवडमधील अर्चना येवला आणि संगीता घारे या दोघींनी एकत्र येत आपलं साज नावानं बुटीक सुरू केलं आणि त्यातून त्यांनी 10 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला। अर्चना आणि संगीता यांची 25 वर्षापासूनची मैत्री असून त्या एकाच सोसायटीमध्ये राहतात। एकमेकींवर येणारी संकटे दोघी देखील हसत खेळत सोडवतात असं त्यांनी म्हटलंय। या दोघींची मुलं देखील एकाच शाळेत शिकत होती। मुलांमुळे त्या दोघींमध्ये देखील चांगली मैत्री वाढत गेली। अर्चना या सुरुवातीपासूनच घरातून शिवणकाम करायच्या आणि संगीता या खासगी कंपनीत नोकरीत होत्या। नोकरी सोडल्यानंतर या दोघींनी एकत्र येत भाड्यानं गाळा घेऊन आपला व्यवसाय उभा केला। मी अर्चना येवला। मी दोघं मैत्रिणी आमची 25 वर्षापासूनची मैत्रिणी आहोत। राहायला आम्ही एका सोसायटीतच आहोत। पूर्वी मी घरी करत होते, मग नंतर आमची मैत्री झाल्यावर मग आम्ही म्हटलं की आपण दोघं मिळून करूया तसं। मग आम्ही गेले 10 वर्षापासून सोबत बिझनेस करतोय। 7 वर्षापासून आम्ही हे शॉप घेतलेलं आहे। शॉप घेतल्यावर लगेच करोना पिरियड आला, लॉकडाऊन झालं। मग आम्ही घरून करत होतो, म्हणजे आम्ही आमच्या सोसायटीतही एक फ्लॅट भाड्याने घेऊन दोघं मिळून करत होतो त्या काळातही। नंतर मग पुन्हा शॉप रुटीन आपलं लॉकडाऊन बंद झाल्यानंतर पुन्हा शॉपवर चालू केलं। मी संगीता घारे। अर्चना आणि आम्ही दोघी 25 वर्षापासूनच्या मैत्रिणी आणि मी जॉब करत होते पहिल्यापासून, लग्न झाल्यापासून। आणि त्याच्यानंतर करोना आला। जेव्हा करोना आला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते। परिस्थिती बघितली, कोणी कोणाला जवळ घ्यायला तयार नव्हतं आणि इतकी वाईट परिस्थिती होती। तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, आपण काहीतरी वेगळं करायचं। आणि करोनाचा मी जॉब पूर्ण केला। त्यानंतर मी तो फुल पेइंग जॉब सोडला आणि आम्ही दोघी मैत्रिणींनी ठरवून हे शॉप सुरू केलं। आता कसं, आम्ही दोघी मैत्रिणी असल्यामुळे आम्हाला इतका फायदा होतो त्याचा। सगळ्या स्त्रियांना जे कौटुंबिक प्रॉब्लेम असतात ते आमच्या दोघींना पण आहेत। म्हणजे तिच्या घरी काही प्रॉब्लेम आला, ॲक्च्युली करोनामध्ये हिच्या घरच्या सगळ्यांना आणि हिलासुद्धा 2दा करोना झाला होता, पण मग तेव्हा मी सगळं सांभाळलं। मागच्या वर्षी आमच्या घरामध्ये कौटुंबिक समस्या होती, मी 2 महिने शॉपवर येऊ शकले नाही, तेव्हा तिने सांभाळलं। आणि फायनान्शियली आम्ही इंडिपेंडेंट झालो आणि आमच्यामुळे एक 10 बायकांना आम्ही इथे काम देऊ शकतो। त्यांना पण आमचा इतका आधार वाटतो की बाबा ठीक आहे, ह्या दोघी मैत्रिणींनी मिळून सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्या आम्हाला इतक्या सपोर्टिव्ह आहेत। त्यांच्या पण घरातल्या सगळ्या समस्या आम्ही दोघी अगदी हसतमुखाने सांभाळतो। त्यामुळे आम्ही दोघी मैत्रिणी आहोत म्हणून यामध्ये किंवा बिझनेसमुळे आमच्या मैत्रीमध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे। आमची मैत्री ही कायम अशीच आणि अबाधितच राहणार आहे। मैत्री हे एक निखळ नातं असून 2 महिला या कायमस्वरूपी मैत्रिणी राहू शकत नाहीत, तसंच त्या एकत्र व्यवसाय देखील करू शकत नाहीत असं म्हटलं जातं। परंतु गेल्या 25 वर्षात अर्चना आणि संगीता यांनी एकमेकींना साथ देत आपल्या मैत्रीची तसेच व्यवसायाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली। यापुढे देखील समाजातील इतर महिलांसाठी आम्हाला काम करायची संधी मिळाली तर आम्ही नक्की करू अशी भावना या जोडगोळीनं व्यक्त केली आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।